प्लेन ताक मारायचं, काहीच मारायचं नाही. काय मारायचं, हे तुम्ही जे आणले तिथं मारच मारा, ते काही आपलं नाव वगैरे माहित नाही. प्लेन ताक मारा संध्याकाळच्या टायमिंगला. कारण की झाड हे पानातून श्वास घेतो, जसं आपण नाकातून घेतो ना तसं झाड पानातून घेतो. मग त्याला जे बॅक्टेरिया पाहिजे, त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे ते त्याला ते मिळून जातं आणि तुमचा खर्च नाही ना काही, बरोबर नाही. थ्रिप्स वगैरे बाकी सगळं कंट्रोल होईल. आता मला सांगा, आपण डायरेक्ट जनरली व्हिडिओज घेऊया, तुमचं मनोगत पण घेऊया. नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आम्ही बसवंत पिंपळगाव ना, लोखंडेवाडी, पण बसवंत पिंपळगाव अच्छा, बसवंत पिंपळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत. आणि हा भाग बऱ्यापैकी इकडचा भाग सगळा कांदा बेल्ट म्हणून ओळखला जातो. म्हणजे तरकारी पिकं जे भाजीपाला आहे ते भाजीपाला इकडे मोठ्या प्रमाणात होतो. आणि इथले प्रगतशील शेतकरी आहे. सर आपलं नाव सांगा. दीपक विष्णू लोखंडे, दीपक विष्णू लोखंडे आणि लोखंडेवाडी. त्यांचा हा शिमला प्लॉट आहे आणि शिमला प्लॉट हा 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटवर शिर्डी टू बसवंत पिंपळगाव जवळपास 200 किलोमीटर डिस्टन्स आहे. आणि एवढ्या 200 किलोमीटरवरून येण्याचं कारण एकच आहे, यांनी बेसल डोस काय वापरला आणि जिथं जिथं नाही वापरला तो जो काही बदल आहे तो त्यांनी फोनवरच आमचे जे इकडचे सर्व काम पाहतात रुद्राक्ष ॲग्रोटेकचे वाबळे साहेब, त्यांनी त्या दिवशी सांगितलं कसं एवढी तफावत आहे दोन्हीमध्ये का ज्या गल्ल्या राहिल्या भूमी चार्जर लिक्विड सोडायच्या त्याच्यामध्ये लगेच डायरेक्ट बदलच दिसून गेला. आणि ज्या गल्ल्याला सोडलेलं आहे इकडच्या भूमी चार्जर लिक्विड त्यांची ग्रोथ चांगली झालेली बरोबर. भूमी चार्जर सोडल्यामुळे आहे ना, आता इथं उघड आहे म्हणून दाखवतो. हे पाहिजे हे भूमी चार्जर कोरडे ते कंडिशन मध्ये आहे. आणि आम्ही त्या कोपऱ्यात सोडलेलं नाही ना, तिथे ही ग्रोथ नाही खाली जमिनीतली. म्हणजे तुमचं म्हणणं असं आलं का पलीकडे भूमी चार्जर लिक्विड सोडेल नाही, तो कोपरा सोडलेला, तो जो कोपरा आहे तो सोडलेला नाही. आणि आता जर ही ग्रोथ आहे काळो किंवा कसं आहे तिकडे एकच नंबर आहे. आता मला सांगा, याला बेसल डोस खाली काय किती भूमी अमृतच्या गोण्या किती टाकलेले आहे? एक भूमी अमृत पावडर किती टाकले? 2 गोणे टाकले. एक ग्रीन महाराष्ट्र दाणेदारची 1 गोणी टाकली आणि पावडरची किती टाकली? 2 टाकले. पावडरच्या 2. त्याच्यामध्ये काही अजून ऍडिशनल काय 5 किलो गुळ टाकला. त्याच्यामध्ये 5 किलो गुळ घेतला तर म्हणजे त्याच्यातून कॅल्शियम ऑर्गॅनिक गुळ पावडर ऑर्गॅनिक रित्या तो कॅल्शियम मिळून जातो आणि खर्च वाचतो. आणि ते तुमच्या समोर आहे, म्हणजे 60 दिवसाचा आता सध्याचा हा प्लॉट आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर लिक्विड कसं थोडं पुढे घ्या. भूमी अमृत ते तुमचं सोडल्यामुळे नाही वरतून बघा, ही सर इकडे पहा. अरे बापरे, ही भूमी अमृत न आलं नाही तर चकाकी पाना. आता मुलांकडून या झाडाला वतायचं राहून गेलं असं बरोबर. मोकळं सांगतो या झाडाला. म्हणजे ज्या झाडाला दिलंय हे बघा, बापरे, काळू की पान सर, काळू की बघा, माल लय जातो, माल एकदम. आणि फुलगळ सर मग कशी म्हटले, फुलगळ वगैरे अजिबात नाही, काही नाही. हा, मग किती सोडलं तुम्ही? आम्ही 1 लिटर सोडलं. पण किती दिवसाला? दोन्ही एकत्र सोडायचे. आता काय काय दिलं त्यांना? भूमी चार्जर लिक्विड आहे ना, 1 लिटर सोडले, ताक आणि गुळासोबत, गुळ आणि दही, ताक घेतलं होतं. आणि लिक्विड किती घेतलं होतं? 1 लिटर घेतलं सर फक्त. अच्छा, फक्त 1 लिटर. अच्छा, त्यानंतर आणि किती वेळ सोडलंय? हाताने सोडलं असं होत नाही. त्यानंतर ड्रिचिंग केलं. ते काय बोलता, फुलकळी जी ड्रॉप होत होती, ड्रॉप होती जागावर थांबली आणि फ्रूट सेटिंग झालं सर. क्या बात आहे. आता याच्यामध्ये ना, म्हणजे आपल्याला कसं आहे, जे आहे ते बोलायचं. हे बघ, हे जे फुल आहे ना, आता हे फुल आहे ना, हे ड्रॉपिंग आलेलं होतं बरोबर. याच्यामुळे मिरचीला टाकली, लगेला टाकली, गळून जाते. नाहीतर फुलं गळून जातात बरोबर. सगळ्यात महत्वाचं, सरांची शेती किती वर्षापासून तुम्ही ढोबळी करता? 3-4 वर्षापासून. 4 वर्षापासून तुम्ही ढोबळीचं पीक करता. म्हणजे मागच्या वर्षीचे जे अनुभव आहे 3-4 वर्षापूर्वीचे आणि आताचे अनुभव, प्लॉट प्रत्येक ठिकाणी चांगलाच होतो बरोबर. फक्त जो शॉक बसतो ना टपकन, मला 4 दिवसात जो रिझल्ट वाटला भूमी चार्जर. आता मुळीचं बघितलं, फुल सेटिंगचं, म्हणजे फुल ड्रॉप होत नाही तुमचं म्हणणं आहे. बिलकुल ग्रोथ वाढली, ग्रोथ वाढली एकदम काळोखी. आता तिथं नाही, इथं आहे. आता मी शेतकरी मित्र, सरांचं म्हणणं काय आलं का मी 200 लिटर पाणी, किती लिटर पाणी केलं? 400 लिटर केलं. 400 लिटर पाण्याला 2 लिटर घेतलं होतं भूमी चार्जर. 1 लिटर 500 हा. अच्छा, बरं 500 मिली घेतलं होतं. त्याच्यामध्ये ताक आणि गुळ घेतला होता आणि तोच हे केला. सरांचं म्हणणं आलं का ह्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस प्लॉट फुलधारणेमध्ये राहतो आणि फळाची ज्यावेळेस त्याला ती क्षमता लागत राहते तर त्यावेळेस फुल ड्रॉपिंग होतं. तर असा काही प्रकार तुम्हाला जाणवला नाही? बिलकुल जाणवला नाही. आणि पांढरी मुळी एकदम ग्रो झाली. म्हणजे आणि आपण म्हणतो कसं शक्य आहे सर, तर त्यांनी ज्या पलीकडच्या किती गल्ल्याला सोडत राहिले? गल्ल्याला म्हणजे थोडं कमी आलेलं आहे. ठीक आहे, जिथं सोडायचं राहिलं आपण तिथलं बघूया. डायरेक्ट असाच घ्या डायरेक्ट हे. मग जिथं सोडायचं राहिलं भूमी चार्जर
म्हणजे आताची जर इथली जर ग्रोथ पाहिली पहा तुम्ही 60 दिवसाच्या मानाने पुढं पण झाले किती पुन्हा पुढं सर. झाले सर यामुळे बघा हा बा या बाई तुमचं खाणं पण निघतं पा त्याच्यामध्ये या बा हा, हा. भूमी अमृतचे हे हा, भूमी अमृतचे ते निघते, बरोबर बरोबर आहे त्याचं हळूहळू लागतं कार्य क्या बात आहे हा. दमानं त्याचा माल पहा ना सर पहा ना सर सगळं पहा ना पुढे किती झाले तुमचे आता हे? दोनच झाले 2 पुढे झाले 2 पुढे पण झाले एवढी काळोखी मला असं वाटतं ही कदाचित इथं पहिल्यांदा आम्हाला इथं पाहायला मिळाली आणि भरगच्च आहे असं एकदम याला शक्यतो तर ड्रीप मधून आहे ना तुम्ही औषध सोडू नका याला तुमची इकडची माती आहे ना चिकट माती आता हे झाड नाही ना तसं हे बघ. या इकडं हा अरे बापरे म्हणजे तिथपर्यंत आणि तुम्ही जिथून सोडलेलं आहे, हे या पुढं. बालकृष्ण सर म्हणजे मला इथे सरांना जमीन आसमानचा मला फरक हा? जमीन आसमानचा फरक आता ती काढायची गल्ली टाकलेली ती बा ती गल्ली टाकलेली हा त्या गल्लीला टाकले मग ह्या गल्लीला सोडेल हे सगळं गेलो अच्छा म्हणजे पहिल्या प्लॉटला टाकणार होतं पण अचानक कमी आलं आता अच्छा. कमी आल्यावर पुढं पळायचं कुणाल सर सांगायचं तात्पर्य काय आहे बाबळे साहेब ज्या गल्ली बालकृष्ण सर ज्या गल्लीला सोडलंय ती गल्ली पा इथून तिथून काळोखी ना पूर्ण पूर्ण त्याची शाखीय वाढ वगैरे ग्रोथ वगैरे पूर्ण झाली मधल्याच गल्ल्या त्यांच्याकडे राहून गेल्या इथून आहे, इथून आहे, पण असं खाली सोडलेलं आहे बा, इथून हा. लगेच लक्षात येत आहे ना खाली सोडल्या गेलं इकडेच राहून गेलं त्यांच्या आता वत्ताना मी जर त्या वत्ताना टायमाला- कमी आलं त्यांच्याकडं हा, वत्ताना त्या टायमाला मी जर खून केली असती तर मग हा. परफेक्ट सांगितलं असतं बालकृष्ण सर किती म्हणजे इथं आल्यानंतर चमत्कार वाटतो लगेच हा. तुम्ही विचार करा ना इथून इकडे सोडलंय तर लगेच शाखीय वाढ वगैरे काळोखी वगैरे वाढ वगैरे एकदम सगळी सगळी चांगली झाली फुलं आपलं फुलं वगैरे सगळे आणि इकडचा जर पाठीमागचा भाग जर पाहिला हा डायरेक्ट स्टॉप बसूनच घेतला डायरेक्ट थांबूनच घेतलं नाही कमी आलं टाकायचं त्यांना तर देऊन टाकले अच्छा. तेवढं पूर्ण प्लॉट असं असतं पूर्ण प्लॉट एवढंच तसंच असतं म्हणजे इकडचा एवढा जो भाग आहे एवढा भाग जो ग्रो याच्यामुळे नाही इकडे तुम्ही भूमीच्या सोडले हे बघा, हे झाडाला उचलेले पुढं नाही ना ते हे झाडाला हे पण लगेच फरक असं पावसाळ्यात. लाईव्ह उदाहरण आहे लाईव्ह नाही. म्हणजे ह्या झाडापर्यंत सोडेल भूमी चार्जर इथून पुढे सोडलं नाही तर लगेच वाढ एकदम खुंटून गेली खुंटलेली सेटिंग वगैरे बघा ना ते लगेच फरक आहे सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला एक अजून एक सांगायचं सर ही गल्ली आहे हा. ना ही जास्त प्रमाणात कमी येईल म्हणजे या गल्लीला भूमी चार्जर लिक्विड गेलेलंच नाही भरपूर खालीपर्यंत लेट होता ना तो टाकणं. न गेल्यामुळं डायरेक्ट त्याच्यामुळे वाढच फुटली ना बरोबर आहे आणि मारली ना ती. सरांकडे ठीक सर म्हणजे खाणी मला एक असं एक म्हणायचं खर्च किती आला सर एवढ्या 15 गुंठ्याला 15 गुंठ्याला सर्व पावडरी बिवडरी टोटल खर्च 1 लाख रुपये आपला खताचा खत आणि लिक्विड हे तुमचं बाकी मल्चिंग वगैरे रोप वगैरे नाही मग? आपला भूमी अमृतचे जे खतं वापरले हा, हा, हा. भूमी चार्जर टेक्नॉलॉजी जे लिक्विड वगैरे वापरले आता त्याचा किती लिक्विड काय खर्च आला? 350 रुपये एक हा अच्छा लिटर आहे म्हणजे माझ्या मग अंदाजे मी आता तुम्हाला एक सगळं बस 5-6 हजार रुपये खर्च आला असेल हा 5 नाही हो हा. पाच नाही एवढं 5 कमी येईल ना म्हणजे 15 गुंठ्याला शिमला मिरचीला माझ्या अंदाजे 2-2.5 हजार रुपये खर्च हा 3 पर्यंत 3,000 रुपये. 3,000 रुपये खर्च आलाय 3,000 म्हणजे 3,000 रुपयात तुम्हाला सगळा हा रिझल्ट एवढा छान दिसतोय त्याच्यात बाकीचं तुम्ही जसं फक्त म्हणलं का करताना आहे ना म्हणजे आता माझा अनुभव सांगतो का ज्या टायमाला मिरची 10 ते 20 दिवसाची होती ना हा 20 दिवस तेव्हा पहिला भूमी अमृत आपलं गेलं पाहिजे क्या बात आहे म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना आम्ही सांगू खूप शकता late- आम्ही खूप लेट जागा झालो ना अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला आमच्याकडे म्हणजे माणूस जवळचा असून आमच्याकडे लेट आला औषध एक उदाहरण अच्छा म्हणजे तुमच्याकडे तुमच्यापर्यंत थोडं उशिरा पोहोचलं पोहोचलं अच्छा पण ज्यावेळेस पोहोचलं त्यावेळेस पण तुम्ही आता सध्या समाधानी आहे सगळं बघून. समाधानी म्हणजे मला सर त्या दिवशी सांगत होते का ज्या गल्लीला सोडलं